नमस्कार. डी24 तास चॅनल पाहू शकतात. आज आपल्याबरोबर एकलव्य संघटनेचे काही पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहे. तुम्ही बघू शकता तमाशा महामंडळ यांच्यावर अन्याय झाल्यानंतर एक पुढाकार घेणारी एकच संघटन आहे जे एकलव्य संघटनेच्या माध्यमातून त्यांचे नेते देखील आपल्या सोबत या ठिकाणी. सर काय सांगणार, जे तमाशगीर जे लोक आहे तमाशा मंडळ या जेल रोड या ठिकाणी बसवले पण महानगरपालिकेने त्यांना त्यातून स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला, आपली भूमिका काय असणार, काय सांगणार? सर, आज तमाशा कलावंतांना त्या ठिकाणी जी जागा दिली आहे, काही दिवसापूर्वी हे लोक पाचकंदीलला बसत होते आणि त्यावेळेस तोंडी आदेश देऊन या कलावंतांना जेल रोडला थांबायला सांगितलं. आज जेल रोडला ते लोक त्यांचं संपूर्ण तमाशांचा फळ घेऊन त्या ठिकाणी अनेक दिवसापासून तिथं बसतात आणि ती जागा त्यांची अधिकृत व्हावी या उद्देशाने ते तिथं बसले. त्यांची रोजीरोटीची जागा आहे. दुसरी गोष्ट, जो जेल रोड आहे या जेल रोडवर शासकीय अनेक प्रकारचे मोर्चे, धरणे, आंदोलन, उपोषण हे जेल रोडवर होत असतात आणि ही जेल रोडची जागा कलेक्टरने दिलेली जागा आहे. तिथं आंदोलन करण्यासाठी, मेळावे घेण्यासाठी, उपोषण करण्यासाठी, तसेच वर्षभरात दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस धुळे शहरामध्ये कुठेही जागा नाही. दिवाळीचे जे स्टॉल आहेत ते स्टॉल सुद्धा जेल रोडवर लावले जातात. कलेक्टरने दिलेले ऑर्डर आहे. त्या ठिकाणी धरणं, आंदोलन, मोर्चाची निवेदन हे कलेक्टरने दिलेली जागा आहे आणि त्या जागेवर जे टेक्निकल पासून तिकडची जी जागा आहे त्या जागेवर तमाशा कलावंतांना अधिकृत ती जागा देण्यात यावी. कारण ते आज नाही, जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून तमाशा कलावंत त्या ठिकाणी त्या जागेवर पोट भरत असतात आणि ती जागा जर नगरपालिकेने हिसकवली तर उद्या तमाशा कलावंत हा बेरोजगार होईल आणि आता त्यांचा पुढे सीझन येतोय. सर किती लोक असतील तरी तमाशा कलावंतांचे आज जवळजवळ 3-3.5 हजार लोक आहेत सर. आणि याच्यामध्ये एक विशेष, तमाशा कलावंतांना धुळे जिल्ह्यामध्ये पुरस्कार दिलेले आहेत. तुम्ही आज चांगल्या प्रकारे आदर्श पुरस्कार दिलेले आहेत. असे कलावंत या ठिकाणी आहेत आणि जर तुम्हीच पुरस्कार देणाऱ्या कलावंतांना जर तिथून हाकलत असेल तर याच्यासारखा मोठा अपमान कुठे नाही साहेब. काय सांगणार, येणाऱ्या काळामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये तमाशा मंडळांच्या माध्यमातून विविध मनोरंजनचे कार्यक्रम करण्यात, त्या ठिकाणी असं करण्यात येतं की त्या ठिकाणी संपूर्ण लोक येतात, त्या ठिकाणीच कारण का, दुसऱ्या ठिकाणी का नाही? साहेब, तिथं जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून पूर्ण धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा इथून जे लोक येतात तमाशा कलावंतांना देण्यासाठी, ती जागा अधिकृत ठरली गेलेली आहे जेल रोडवर आणि जेल रोडवर दुसरा कुठलाही उद्योग नाही, फक्त तमाशा कलावंतच त्या ठिकाणी थांबता. आमचं म्हणणं आहे की टेक्निकल कॉलेज पासून जो तिकडचा जेलकडचा परिसर आहे तो तमाशा कलावंतांना अधिकृत करण्यात यावा ही आमची विनंती आहे. त्या ठिकाणी जागा याच्यासाठी, कारण बस स्टँड जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांना ती जागा मोकळी मिळते, त्यामुळे या ठिकाणी त्यांना सुपारी देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळत. याच्या अगोदर पाचकंदील या भागामध्ये असल्यामुळे ते अडचणीचं होतं, पण शासनानेच त्यांना ती जागा नेमून दिली होती. परंतु आज महानगरपालिकेच्या काही राजकीय लोकांच्या माध्यमातून ती जागा हटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजी विक्रेते त्यांना त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. तर तसे होऊ नये या संदर्भात आज त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह डी24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागे चला, मागे येऊन जाता तुम्ही.